एक मोठी बातमी आपल्याकडे येते। ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्पला फटकारलेलं आहे। अमेरिकन कोर्टाच्या निर्णयाने भारताला मात्र दिलासा मिळालेला आहे। ट्रम्पना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय। ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं यूएस सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला यूएसए न्यायालयाने ही चपराक लगावलेली आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा झटका दिल्याचं मानलं जात आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी उर्वशी कोणा। उर्वशी, काय नेमका सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेला जो एक टॅरिफ हे होता, टॅरिफ रेट्स होते, त्याला बेकायदेशीर ठरवून बेकायदेशीर ठरवत एक खूप मोठा निर्णय दिलाय। या निर्णयानंतर आणि या निकालामुळे अमेरिकाच्या व्यापार आणि आर्थिक धोरणाच्या दिशेला नवा एक कुठे ना कुठे डिरेक्शन मिळू शकतं हे आपल्याला समजून येत आहे। गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिकडच्या सर्वोच्च न्यायालयाने किमान 3 वेळा निर्णय राखून ठेवला होता आणि त्यामुळे बाजारपेठा म्हणा किंवा धोरणात्मक मध्ये एक अनसर्टनिटीचं अनिश्चिततेचे वातावरण कुठे ना कुठे दिसून येत होतं। संबंधित टॅरिफ प्रमाण आणि व्याप लक्षात घेता हा निकाल अमेरिकाच्या अर्थव्यवस्थेला बरं उर्वशी, अभिजित फडणीस अर्थतज्ञ आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अभिजित सर, एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर आहे। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्पना फटकारलेलं आहे। या निर्णयाने खरं तर भारताला दिलासा मानला जातोय, नेमकं काय? हो, अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की भारताला दिलासा आहेच, इतरही अनेक राष्ट्रांना आहे आणि त्याचबरोबर एका प्रकारे अमेरिकेच्या बद्दल जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती जगाच्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये, त्या प्रश्नचिन्हांवरती सुद्धा काही प्रमाणामध्ये अंकुश आता त्याच्यामुळे येईल। कारण एक विश्वासार्हता हा जो विषय असतो त्याच्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या टॅरिफना एक शस्त्र म्हणून वापरल्यामुळे, पण आता त्याच्यावरती हा अंकुश आल्यामुळे जगातल्या बाजारपेठा देखील स्थिरतेकडे वाटचाल करतील। निश्चितच अभिजित सर, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोर्टानं हा ट्रम्प यांना मोठा झटका दिलेलाच आहे, मात्र या निर्णयाने भारताला सुद्धा मोठा दिलासा। इतर देशांचं काय नेमकं? हो, विशेषतः इतर काही राष्ट्रांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्याकडनं चीनच्या बाबतीमध्ये सातत्याने एक जणू काही ते राष्ट्र शत्रू असावं अशा प्रकारचं धोरण हे राबवलं जात होतं। भारताच्या बाबतीतही आपण ते खूप काळ बघितलं। भारताच्या बाबतीत त्याने हळूहळू धोरण नमतं घेतलं, पण अजूनही चीन आणि इतर काही राष्ट्रांच्या बाबतीत त्याने अजून तसं नमतं धोरण घेतलेलं नाही। पण त्याच्यामुळे त्यांच्या थोड्याशा बेताल अशा प्रकारचं जे अनिश्चितता निर्माण करणारी धोरणं होती त्याच्यावरती आता अंकुश निर्माण होईल आणि ज्या वेगवेगळ्या संस्थात्मक बांधणी जगामध्ये निर्माण झालेल्या होत्या त्यांना तडा जाईल की काय अशी भीती जी निर्माण झाली होती त्याच्यावरतीही आता काही प्रमाणामध्ये चांगल्या दृष्टीने खीळ बसेल आणि त्या पुन्हा ज्या संस्था होत्या त्यांना एक विश्वासार्हता परत निर्माण होऊ शकेल। बरं, निश्चित। खूप खूप धन्यवाद अभिजित सर, आपल्याबरोबर जोडले गेले होते। मात्र आता जर आपण पाहिलं तर आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या देशांवर लावलेला टॅरिफ अमेरिकन सुप्रीम कोर्टानं रद्द केला। अमेरिकेनं कोर्टात सुनावणी करताना ट्रम्प यांना फटकारलंय। तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना जगातील इतर देशांवर टॅरिफ लादण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं सुद्धा कोर्टानं यावेळी नमूद केलंय।